काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील। कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही। आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही। त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हप्ते वसुली घेतात, म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 8 पेक्षा जास्त मेले। कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, गरिबांच्या झोपड्यावरची बुलडोजर चालला मुंबईच्या गरीबांमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई। काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एक तर भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल। आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा। बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं काय? इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का?